चालू घडामोडी 16 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 16 मार्चला. प्रश्न 2. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती लिसा गिल यांनी. प्रश्न 4 पाहूया. प्रतिष्ठित MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे यशवंत गुप्ता यांना. प्रश्न 5. ओडिशा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मोहन चरण मांझी हे. प्रश्न 6. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने अमृत मित्र महोत्सव 2026 कुठे आयोजित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 7 पाहूया. IIT मद्रासने कुठे AI इनोव्हेशन सेंटर सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 8. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा हे. प्रश्न 9. जुलै 2026 मध्ये अल्टिमेट टेबल टेनिस UTTच्या 7व्या हंगामाचे आयोजन कोण करेल? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्य. प्रश्न 10 पाहूया. पॉली उग्रीमर पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे शुभमन गिल यांना. प्रश्न 11. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न 12. दिल्ली सरकारने कोणत्या IIT सोबत धूर खाणाऱ्या पृष्ठभागांची चाचणी करण्यासाठी करार केला आहे जेणेकरून वायू प्रदूषण कमी होईल? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रास सोबत. प्रश्न 13 पाहूया. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 14. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी माहे आणि कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर सागर कवच मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यात. प्रश्न 15. प्रेसिजन स्ट्राईक मिसाईल PRSM कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 16 पाहूया. भारतातील पहिला संगीतमय रस्ता कुठे बांधण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 17. NHAI ने कोणाच्या सहकार्याने पहिला राष्ट्रीय महामार्ग ग्रीन कव्हर इंडेक्स सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे इस्रोच्या सहकार्याने. प्रश्न 18. कोणत्या राज्य सरकारने धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केले आहे ज्यामध्ये जबरदस्तीने धर्मांतर केल्यास 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 19 पाहूया. पंचडोळा मेळावा यात्रा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 20. कोणत्या राज्य सरकारने आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 21 पाहूया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण साक्षरतेचा दर्जा मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे चंदीगड. प्रश्न 22. भारतातील पहिली कार्यरत रिंग मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.